बघा, एका टोपलीत 2.5 डझन सफरचंद आहेत, तर 20 टोपलीतील सफरचंदाची संख्या किती असा प्रश्न. सोडवायचा कसा लेकरांनो? इथं टोपली साधा आणि सोपं. इथं टोपली हा शब्द मांडा आणि इथं डझन हा शब्द मांडा. गणित काय म्हणते की एका टोपलीमध्ये 2.5 डझन 2.1/2 म्हणजेच हे 2.5 डझन आहे. एका टोपलीमध्ये 2.5 डझन सफरचंद आहेत. 20 टोपलीतील सफरचंदाची संख्या किती? टोपलीच्या ठिकाणी 20 आणि इथं प्रश्नचिन्ह. पहिली गोष्ट, त्रैराशिक पद्धतीनं सोडवण करत असताना 20चा गुणाकार 2.5 सोबत लक्ष द्या. छेदस्थानी एक मांडा नका मांडू. 20 गुणिले 2.5 म्हणजे 50 हे उत्तर होते. 50 डझन. त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 50 डझन लक्ष द्या. डझनामध्ये हे उत्तर सापडलं. आम्हाला उत्तर एखाद्या वेळेस पर्यायामध्ये असू शकतात. उत्तराकडे पाहून टोपलीतील सफरचंदाची संख्या विचारली म्हणून 50 डझन म्हणजे किती सफरचंद बाबा? एका डझनामध्ये असतात लेकरांनो 12 नग, म्हणजे हा गुणाकार. आपल्या प्रश्नाचं उत्तर 12×5 = 60, हे उरलं 0 60 वर 600 सफरचंद हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. 1 डझन ही संकल्पना लक्षात घ्या. 1 डझन म्हणजे 12 वस्तू किंवा नग. ओके. टोपलीतील 20 टोपलीतील सफरचंदाची संख्या किती? 600 सफरचंद हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.